नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कॉन्क्रीटचा प्रयोग करण्याचं महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. आशियाई एरोबिक्स आणि हिप हॉप चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी जिंकले 16 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 ट्रॉफी. आणि आमदारांना देखील सर्वसामान्यांना मिळणाऱ्या दरात उपलब्ध होणार घरं. गृहराज्यमंत्री पंकज भोयर. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. काजूपाडा, चेनागाव ते गायमुख घाट या रस्त्याची स्थिती अतिशय खराब झाली आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असून या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसाळ्यात टिकून राहावी यासाठी रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीटचा प्रयोग करून या घाट रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. फाउंटन हॉटेल ते गायमुख घाट या ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्यावर खडी टाकून डांबरानं ग्राउटिंग केल्यानंतर देखील हा रस्ता वारंवार उखडला जातोय. त्यामुळे या पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक मंदावते. वाहनं उलट्या दिशेनं येऊ लागतात. गर्दीच्या वेळी इथल्या वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई अहमदाबाद रस्त्यावर चिंचोटीपर्यंत जाणवतो. तसंच मीरा रोडपर्यंत देखील वाहनांचा खोळंबा होत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत दिली. त्यावर या रस्त्याचा मूळ ढाचा वाहून गेला असल्यानं तिथं कोणतीही उपाययोजना टिकत नाही. मात्र वाहतुकीच्या सोयीसाठी वारंवार रस्त्याची दुरुस्ती करत असल्याची माहिती मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीटचा प्रयोग मीरा भाईंदर महानगरपालिकेनं तात्काळ करून पाहावा. हे कॉन्क्रीट कमीत कमी वेळात एकजीव होतं. त्यामुळं रस्ता बंद न करता दुरुस्ती करणं शक्य होतं. नागरिकांना घाट रस्त्याच्या स्थितीमुळं खूप मनस्ताप सहन करावा लागतो. हा प्रयोग यशस्वी झाला तर घाट परिसर तसंच त्याच पद्धतीनं दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल असं महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं. उपलब्ध असलेल्या सर्व यंत्रणांचा वापर करून स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून 4 तासांच्या अवधीत एखाद्या मार्गिकेवरील पट्ट्यात हा प्रयोग करावा असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं. दुबई इथल्या आशियाई एरोबिक्स आणि हिप हॉप चॅम्पियनशिप 2025 मध्ये नुकत्याच झालेल्या फिटनेस एरोबिक्स आणि स्पोर्ट्स एरोबिक्समध्ये 16 सुवर्ण, 6 रौप्य पदकं आणि हिप हॉप बॅटलमध्ये 1 ट्रॉफी जिंकून भारतातील, महाराष्ट्रातील 6 उत्साही मुलींनी देशाचं नाव उंचावलं. 1 ते 3 जुलै रोजी दुबई इथं झालेल्या या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून सांची तावडे हिनं 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक, साची पटेलनं 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक, पंथी पोकुरनं फिटनेस एरोबिक्समध्ये 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं जिंकली.
तसंच वैयक्तिक क्रीडा एरोबिक प्रकारात यत्नी घाडीगावकरनं 1 सुवर्णपदक आणि अमूल्या राणे हिनं 1 सुवर्णपदक जिंकलं. आदिती वाल्मिकीनं 4 सुवर्ण 1 रौप्य पदक, फिटनेस एरोबिक्स आणि हिप हॉप बॅटलमध्ये 1 ट्रॉफी जिंकली. या प्रतिभावान 6 मुलींनी ठाण्याच्या श्री महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. 2025ची दुबई अजिंक्यपद स्पर्धा साध्य करण्यात मुख्य भूमिका प्रशिक्षक रोहिणी गाडगीळ यांची आहे. म्हाडाच्या सदनिका लाटल्या. एअरफोर्स स्टेशन क्षेत्रात नियम डावलून बहुमजली इमारती बांधल्या. एकाच रस्त्यासाठी 3 वेळा कंत्राटं काढली. शासकीय जागेवर TDR अशा अनेक प्रकरणातून शेकडो कोटींचा घोटाळा ठाणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी कंत्राटदार आणि विकासकांच्या संगनमतानं केल्याचा धडधडीत आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय. या प्रकरणांची चौकशी करून संबंधितांवर ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी अधिवेशनात केली असून ठाणे शहराची लोकसंख्या वाढत असल्यानं त्या तुलनेत नागरिकांना पुरेशा सुविधा मिळाव्यात, नवीन प्रकल्प आणि नवीन योजना राबवण्यात याव्यात यासाठी राज्य शासनाकडून 8,000 कोटींचा निधी आणण्यात आला. मात्र काही अधिकारी आणि विकासक कंत्राटदार यांच्या संगनमतानं कोट्यावधीची लूट झाली असून 3,000 कोटींचा हिशोबच लागत नसल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केला. 4,000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर गृहप्रकल्प होत असतील तर विकासकांना 20% अधिक सदनिका बांधून म्हाडाला हस्तांतरित करणं आवश्यक आहे. शहरात अशा 802 सदनिका हस्तांतरित करणं आवश्यक असताना यादीत फक्त 230 सदनिका हस्तांतरित करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित सदनिका विकासकांनी परस्पर विकल्या आहेत. यातील एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी सर्वच प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल व्हायला हवा. विशेष म्हणजे म्हाडा आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील कारवाई करण्यात कुठलंही स्वारस्य दाखवलेलं नाही. त्यामुळं या प्रकरणात संगनमतानं शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. म्हाडाच्या लॉटरीत सर्वसामान्यांना घराची जी किंमत राहील तीच आमदारांना देखील राहील अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. म्हाडाची लॉटरी निघाली असून आमदारांना 9 लाखात घर मिळणार असं काही नसल्याचं भोयर यांनी यावेळी सांगितलं. कोकण विभागाची लॉटरी निघाली आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारची योजना असो, जो बाकी लोकांना क्रायटेरिया तोच आमदारांना लागू असणार असून ही बाब तपासून घेण्यात येईल. सर्वसामान्यांना जी किंमत राहील तीच किंमत आमदारांना देखील राहील असं सांगत सध्या अधिवेशन असल्यानं अनेक लोक येतात, त्यांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी कॅन्टीन सुरू ठेवण्यात आलं आहे, पण त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल असं त्यांनी सांगितलं. आमदारांकरता कुठलाही वेगळा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाहीये. आता कोकण विभागाची लॉटरी त्या ठिकाणी निघालेली आहे आणि सर्वांना घरं ही जी योजना केंद्र सरकारची असो किंवा राज्य शासनाची असो त्या माध्यमातून जो बाकी लोकांना क्रायटेरिया तोच आमदारांना देखील राहील. कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची सोडत आज कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली.
ही सोडत उपविभागीय अधिकारी विश्वास गुर्जर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह नायब तहसीलदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। या सर्वांच्या समक्ष पारदर्शक पद्धतीनं ही सोडत काढण्यात आली। कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीपैकी 3 ग्रामपंचायती अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत, तर 3 ग्रामपंचायतीचं सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे। 11 ग्रामपंचायतींचं सरपंच पद मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे, तर उर्वरित 24 ग्रामपंचायतींचं सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे। मागास प्रवर्गासाठी असलेल्या 11 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदामधील 5 पदं ही मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहेत, तर 24 खुल्या प्रवर्गापैकी 12 पदं ही खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत। एकूणच कल्याण तालुक्यातील एकूण 41 सरपंच पदं आहेत, त्यातील 21 सरपंच पदं महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून महानगरपालिकेच्या शाळा हायटेक करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। या शाळा हायटेक करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात। KDMC आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतला, मात्र शाळा व्यवस्थापकांनी या उपक्रमाबाबत उदासीनता दाखवल्याचं समोर आलंय। महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा घटत चाललेली विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचा ठपका ठेवून संबंधित 38 शाळांच्या मुख्याध्यापकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकांकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि या कारवाईमुळे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे धाबं दणाणलं आहे। रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते। आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता। यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा, आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कॉन्क्रीटचा प्रयोग करण्याचं महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश। आशियाई एरोबिक्स आणि हिप हॉप चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी जिंकले 16 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 ट्रॉफी। आणि आमदारांना देखील सर्वसामान्यांना मिळणाऱ्या दरात होणार घरं उपलब्ध। गृह राज्यमंत्री पंकज भोयर। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।